बघू शकता किड्या मुंग्यासारखे हाल चालू येतं पब्लिकचे. जर तुम्ही आऊस म्हणून येत असाल ना तर नक्का प्लीज राज्याभिषेकाला एरवी येत जा, कारण की असे हाल होण्यापेक्षा नाही आल्या बरं. बघू शकता खाली जायची पब्लिकला पण गर्दी असल्यामुळे खाली जाता येत नाही. हे हाल आहेत. जय शिवाजी, जय शिवाजी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहे रायगडावरती. आपण रायगडाच्या पायथ्यावरती आहेत. आज आपण राज्याभिषेकाचा सोहळा पाहण्यासाठी चाललेलो आहे. ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे आपल्याला, तरी पण रायगड कसं सजलेलं आहे ते आपण बघणार आहेत. वरती जाऊन राज्याभिषेक कसा होतोय ते पण आपण बघणार आहेत. तर चला आता आपण रायगडावरती जाऊ, काय काय बघायला भेटतं ते बघू. बघू शकता मंडळी, आता आपण गडाच्या पहिल्या पायरीपाशी आलेलो आहे. समोर आपल्याला गडाची पहिली पायरी दिसणार आहे. आता खूप सारी अशी गर्दी आहे, त्यामुळे आपल्याला किती वेळ लागेल का माहीत नाही. नॉर्मली 1.5 ते 2 तास लागते गड चढायला, पण आज खूप वेळ लागणार आहे. 4 ते 5 तास बोलतात पब्लिक. बघू आता काय जसं असेल त्या हिशोबाने, पण पटापट जाऊ आता वरती. एवढं शूट करता तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करू, कारण की गर्दी खूप आहे. बघू शकता आपण किल्ले रायगडाच्या पायरीपाशी आलो. होऊ शकता गडाची पहिली पायरी, ही गडाची पहिली पायरी किल्ले रायगड. समोर जरी आपल्या गडाची पहिली पायरी दिसत असेल, आपल्या इकडनं एंट्री नाही वरती जाण्यासाठी, इकडे खाली उतरणारी एंट्री आहे. आपल्याला या मागे जायची आता खाली उतरून, तर आपण या मागे जाणार आहेत गडावरती. काही इकडनं फक्त वरनं खाली येण्यासाठीच रस्ता आहे. बघू शकता आता खालच्या साईडून आपण वरती चढण्यात गडावरती, तर खालच्या साईडची गडाची पहिली पायरी आपल्याला बघायला भेटते. या रस्त्याने आपण पहिल्यांदाच चाललेलो आहे, तर इकडचा पण माझा अनुभव घेणार आहेत. त्यामुळे आपल्या इकडचा हा रस्ता पण तुम्हाला दाखवणार आहे मी आता. या रस्त्यामध्ये काय काय बघायला भेटतं ते. चला आता आपण इकडनं जाऊ या रस्त्यामधून. बघू शकता या साईडला पण चांगल्या अशा पायऱ्या बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता मंडळी, समोर दिसतो आपल्याला नाणे दरवाजा आहे. आपण गडाच्या मागच्या साईडून आलेलं आहे, नाणे दरवाजातून चाललेलं आहे, कारण की एकच रस्ता आहे सध्या आता इकडे जाण्यासाठी. आपण पहिल्यांदा या रस्त्यामध्ये चाललेलो आहे. बघू आज नाणे दरवाजा कसा येते, तर चला जाऊ पटकन तिथे नाणे दरवाजापाशी. समोर दिसतो तोच नाणे दरवाजा आहे. आता आतमध्ये जाऊन अनुभव नाणे दरवाजा कसा येते. बघू शकता मंडळी, आपल्याला चुन्याचा गाणं बघायला भेटतो नाणे दरवाजापाशी. चुन्याचा गाणं आहे, कशा प्रकारे चुन्याचा गाणं आहे. सुंदर असं चुन्याचा गाणं बघायला भेटतो आपल्याला नाणे दरवाजापाशी लावलेलं आहे. इकडेच आपण आता वरती जाणार गडावरती. आता आपण दरवाजापाशी आलेलो आहे. बघू शकता नाणे दरवाजापाशी आपण आलेलो आहे. कशा प्रकारे ते दरवाजा बघू शकता. सुंदर असा गडाचा दरवाजा बघायला भेटतो आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला गडाचा दरवाजा बघायला भेटतोय. राऊंड मारून जायला लागते इकडे पण आपल्याला. समोरून दिसत नाही गड, साईडून पूर्ण राऊंड मारायला लागतो, त्यानंतर आपल्याला जायचे. बघू शकता अशा प्रकारे बघा दरवाजा कशा प्रकारे आहे. सुंदर असा एक नंबर. बघा त्या साईडला देवड्या बघायला भेटतात आपल्याला, आणि इकडे बजरंग बलीचं बघायला भेटतं आपल्याला. पवन पुत्र हनुमान की जय. बघू शकता वरती किती गर्दी झालेली आहे. इथनं आपल्याला रस्ता डायरेक्ट बंद केलेला आहे. आपल्याला पूर्ण असं फिरून जायचे, पण रस्ता बंद केल्यामुळे आपल्याला इथं जागेच थांबावं लागलेलं आहे. ती जेव्हा ही गर्दी चालू होईल त्यानंतर आपण वरती जाऊ शकतो. तोपर्यंत आपल्याला इथं फक्त वेटच करणं आहे. आता पर्याय नाही आपल्याकडे थांबल्याशिवाय. जय शिवाजी, जय शिवाजी. बघू शकता अजून गर्दी थांबायचं नाव घेत नाही. आपल्या समोरच आपल्याला गडाचा महादरवाजा दिसतोय,
थोड्याच वेळामध्ये आपण महादरवाजापाशी पोहोचणार आहेत. अजून तरी म्हणजे जातात आपल्याला एक 15-20 मिनटं लागणार, काही गर्दी खूप आहे. त्यामुळे पण बघू शकता कशा प्रकारे गर्दी बघू शकतो मी. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला भेटते आपल्याला. आणि आपल्याला आता महादरवाजा दिसायला लागलेलं आहे. पण कसं आहे आपल्याला हे असं पूर्ण फिरून जायची ते बघू शकता. गडाच्या महादरवाजापाशी येऊन आता पोचलेलं आपण. काही क्षणात आपल्याला गडाचा महादरवाजा बघायला भेटणार आहे. बघू शकता आपण गडाच्या महादरवाजापाशी आलेलं आहे. बघू शकता आपण महादरवाजा येऊन पोचलेलो आहे. हा गडाचा भक्कम असा महादरवाजा आपल्याला बघायला भेटतो. सुंदर बघू शकता गडाचा महादरवाजा, सुंदर एक नंबर. कशा प्रकारे गडाचा हा महादरवाजा आहे. बघू शकता आता आपण महादरवाजापासून वरती आलेलो आहे आणि आपल्याला खाली दिसतो हा महादरवाजा आहे. पण गर्दी बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे. अजून काही गर्दी काही कमीच होत नाही. खूप प्रमाणात जेवढी गर्दी वरती पण येते तेवढीच खाली पण जाते. बघू शकता पूर्ण पॅक झालेलं आहे. ही रायगड राज्याभिषेकाची गर्दी आहे. बघू शकता कशा प्रकारे. मंडळी आता आपण हत्ती तलावापाशी आलेलो आहे. बघू शकता आपल्या साईडला आपल्याला हत्ती तलाव दिसतो आहे. पाणी वगैरे काय दिसत नाही तलावामध्ये. पण आता हा परिसर हत्ती तलावाचा परिसर आहे. या साईडला बघू शकता लक्ष्मी टाके वगैरे आपल्याला बघायला भेटते. तिथं एक बजरंगबलीची मूर्ती आपल्याला बघायला भेटणार आहे. सुंदर अशी दगडात कोरलेली बजरंगबलीची मूर्ती पण आपल्याला बघायला भेटणार आहे. हे बघा हत्ती तलाव कशा प्रकारे हत्ती तलाव आहे. पूर्ण पाणी वगैरे आटलेलं आहे. असू दे काही प्रॉब्लेम नाही. आणि हे लक्ष्मी टाकेपाशी आपण असं बघू शकता बजरंगबलीची मूर्ती, सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. हा भावा बोलतो आमची जिल्ली त्यासाठी आपण सेल्फी कॅमेरा चालू केलेला आहे. खरंच जिल्हे बोलतो भाऊ. कुठून आला भाऊ? तू अमरावतीवरून आलाय का? जवळ किती तास लागले यायला? आम्ही सकाळी 6 वाजेपासून निघाले. कुठे इथे आला? हो. मग आता तुम्हाला किती तास लागले पोहोचायला? 6.5 तास झाले. आता अजून मी नाही पोहोचलो. 7 तास लागते. नाही ना अमरावतीवरून किती वाजता निघाले? अच्छा अमरावतीहून आम्ही काल आलो होतो. काल चालेल परवा रात्री म्हणजे. किती किलोमीटर अमरावतीवरून? 550 किलोमीटर. 550. बाबो बाबो बाब काय रे 500 किलोमीटर आहे. आपण 170 किलोमीटरला पुरा झालोय. इथे पूर्वी अरे 6:15 वाजता बाई निघालोय. गाडी 3 किलोमीटर मागे लावून ठेवली बाईक. काय करणार अशी अवस्था आहे. बघू शकता मंडळी आता आपण होलीच्या मालावरती आलेलो आहे. होलीच्या मालावरती गर्दी तर आपल्याला बघायला भेटते. पण ठीक आहे बऱ्यापैकी गर्दी नियंत्रण आलेली दिसते असं वाटतंय. पण आपल्याला आता बघावं लागेल कोणत्या अटी कोणत्या साईडला कुठं जायचे ते. कारण की इथं पण लाईन वगैरे लागलेली दिसते. तर बघूया आता कसं काय ते. बघू शकता गडावरती होलीच्या मालाच्या समोरच आणि बाजारपेठेच्या मागे आपल्याला ना वैद्यकीय उपचार पण आपल्याला बघायला भेटतात. मोफत असे वैद्यकीय उपचार आपल्याला बघायला भेटतात. आपल्याला ORS झाल्या परत काही गोळ्या वगैरे इंजेक्शन सर्व गोष्टी आणि मेडिकल अवेलेबल बघू शकता. सर्व मेडिकलचे स्टुडंट वगैरे आहेत, डॉक्टर्स वगैरे अवेलेबल दिसतात आपल्याला. चांगल्या प्रकारच्या सोय केलेली इथे गडावरती बघू शकता. सकाळी 6 वाजता गड चढायला सुरुवात केली होती. पहिला ब्रेक घेतला आहे ना रिलॅक्समध्ये. तर एक कसं वाटतं तुम्हाला आता इथं? मस्त हवेशीर वाटतं. हवेशीर वाटतंय. कदाचित भावाची पण जिरले वाटतंय.
बाबा बोललो आता का रिटर्न घरी जाऊ, पण आम्ही आलो आहे आता हिंमत करून. पण आता वरती आल्यानंतर पण आता हिंमत नाही होणार, कारण की भरपूर प्रमाणात लाईन बघायला भेटते आपल्याला इथे. मजबूत गर्दी आहे, मजबूत. भरपूर अशी गर्दी आहे. आता होलीच्या मालात इथे भरपूर प्रमाणात गर्दी बघायला भेटते. बाकी ठिकाणी तर गेलोच नाही किती गर्दी काय, तर बघता येईल आपल्याला पुढे गेलो ते काय कसं काय ते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण आता होलीच्या माला ते बघू शकता महाराजांच्या स्मारकासमोर आपण उभे आहेत होलीच्या मालामध्ये. आता आपल्या बाजूला इकडे बाजारपेठा बघायला भेटतात. तर आपण पहिले आता जगदीश्वराच्या मंदिराकडे जाऊ, त्यानंतर मग आपण नगरखाना वगैरे बघणार आहेत. आपण आता बाजारपेठेमध्ये आहेत, बघू शकता बाजारपेठेमध्ये दोन्ही साईडला किती प्रमाणात गर्दी आहे. येण्या जाण्यासाठी रस्ताच समजत नाही, कोणती लाईन कुठे आहे ना कुठे नाही. पण आता आम्ही चाललेलो आहे जगदीश्वराच्या मंदिराकडे. तर बघू शकता इकडे पण लाईन लागलेली आहे, काय समजायला मार्गच नाही कोणती लाईन कुठं जाते आणि कोणती नाही. तरी पण ठीक आहे, बघू आता कसं काय ते, काय करायचं कुठं करायचं. काय रे लाईन कसली मग घरी जायला रस्ताच नाही ॲक्च्युली, फुल लाईन आहे, फुल गर्दी आहे. कसं जायचं घरी विचार करतात लोक, आता पर्याय नाही. आम्हाला पण वेट करायला लागणार आहे, बघू आता कसं काय. बघू शकता किड्या मुंग्यासारखे हाल चालू येतो पब्लिकचे. जर तुम्ही आऊस म्हणून येत असाल ना तर नक्का प्लीज राज्याविषयाला एरवी येत जा, कारण की असे हाल होण्यापेक्षा नाही आल्या बरं. बघू शकता खाली जायची पब्लिकला पण गर्दी असल्यामुळे खाली जाता येत नाही. हे हाल आहेत, बघू शकता हे हाल आहेत. रायगडावरती किती हाल चालू आहेत बघू शकता. आणि पब्लिकच तेवढे काय करू शकत नाही कोणी. तर प्लीज जरा विचार करून येत जा, राज्याविषयी काय म्हणून सर्वांनी येत नका बसू, नाही तर असे हाल होणार आहेत बघा. दोन दिवस झाले पोरं गाडावरती आहेत, पण त्यांना खाली जायला रस्ता भेटत नाही, कारण की गर्दीच तेवढी आहे, थांबायला लागतोय, काय ऑप्शन नाही. आता बघू शकता दुसऱ्या ठिकाणी आता टप्प्याटप्प्याने गर्दी सोडली जाते खाली उतरण्यासाठी. हे दुसऱ्या ठिकाणी आता अशा प्रकारचा त्रास होतोय. आता काय करणार, हे हाल चालू आहे तिथे, पर्याय नाही. बघू शकता बाजारपेठापासून थोडा पुढं आल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना इकडे पण आपल्याला गर्दी बघायला भेटते. ही लाईन बघा कुठपर्यंत आहे, कशी का पब्लिक खाली उतरणार, कसं काय नंबर लागणार. पण कारण की एवढी गर्दी असल्यानंतर प्रत्येकाला जरा टाईमच लागणार खाली उतरला. घाई करू नका उतरताना, नाही तर प्रॉब्लेम होणार आहेत. बघू शकता कशी गर्दी आहे. खूप अशी लांब लाईन बघायला भेटते आपल्याला. बघू शकता आपल्याला समोरच जगदीश्वराचं मंदिर दिसतोय, पण आपल्याला जायला तिथे रस्ता नाही, खूप अशी गर्दी बघायला भेटते आपल्याला. आपण जे लास्ट टाइम व्हिडिओ केलेले आहे त्या व्हिडिओमध्ये जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजाची समाधी दोन्ही पण आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर आपण आता गर्दी असल्यामुळे ते जाणार नाहीत, कारण की खूप अशी गर्दी बघायला भेटते. बघा ही सगळी गर्दी रिटर्न जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे, त्यामुळे आपण इकडचा प्लॅन आता कॅन्सल केलेला आहे. बघू शकता आता आपण होलीच्या मालावरती आहेत, महाराजांच्या स्मारकासमोर आपण आलेलो होलीच्या मालावरती. आणि आता आपण महाराजांचं दर्शन घेणार आहेत होलीच्या मालावरती. बाजूलाच आपल्याला जिजाऊ मातांचं पण दर्शन होतं आपल्याला, बघू शकता बाजूलाच. तर आपण पहिले जिजाऊ माताचे दर्शन घेऊ. बघू शकता जिजाऊ मातांचं आपलं दर्शन होतं इथे. तर बाजूलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं, बघू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांना मानाचा मुजरा. गर्दी असल्यामुळे आपण तिथं समोर जाणार नाहीत, पण बघू शकता. आणि इकडे जिजाऊ माता बघू शकता मंडळी. आता आपण नगरखान्याजवळ आलेलो आहे. नाही तर आपण नगरखान्यापासून आता आतमध्ये जाणार जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊ आता नगरखान्यातून, जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे त्या ठिकाणी आता आपण चाललेलं आहे. बघू शकता कशा प्रकारे सजलेलं आहे महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सोहळा. तर दोन्ही साईडून आपल्याला भरपूर प्रमाणात अशी गर्दी बघायला भेटते. बघू शकता इकडे पण खूप सारे असे गर्दी बघायला भेटते आणि इकडे पण अशी खूप सारी गर्दी बघायला भेटते. सर्व माऊले आलेत राज्याभिषेक सोहळ्यासाठी. बघू शकता कशी झोपलेले आहेत. बघू शकता ही गर्दी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी. आपला आत काही क्षणातच आपल्याला आता महाराजांचं दर्शन होणार आहे. राज्याभिषेक झालेला आहे महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. जय शिवाजी महाराज. श्री राजा शिवछत्रपती महाराजांचा जय. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या मागच्या साईडला चाललेलो आहे. तर इकडं आपण मागच्या साईड बघणार आहेत आपण आता, तिथे महाराजांनी शेवटचा श्वास सोडला अशा ठिकाणी आता आपण चाललेलो आहे. बघू शकता ती हीच जागा आहे. त्या ठिकाणी महाराजांनी शेवटचा श्वास सोडला. हा महाराजांचा राजवाडा आहे ना. आपण महाराजांच्या राजवाड्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे. बघू शकता सध्या अवस्था अशी दयनीय बघायला भेटते, कारण की सर्व शिव प्रेमी आलेले आहेत आणि सर्वांनी टेंट वगैरे लावलेले आहेत. बघू शकता ही तीच जागा आहे इथं महाराजांनी शेवटचा श्वास सोडला होता. बघू शकता महाराजांचा राजवाडा आहे. बघू शकता कशा प्रकारे महाराजांचा राजवाडा आपल्याला बघायला भेटतोय. बघू शकता महाराजांच्या राजवाड्याच्या बाजूला आपण गुप्त खोली बघायला भेटते. आपण या गुप्त खोलीमध्ये आता आतमध्ये जाणार आहे. चला बघून घेऊ आपण गुप्त खोली. आता चला आतमध्ये जाऊ. चला आता आपण गुप्त खोलीमध्ये आतमध्ये जाऊ. बघू शकता कशा प्रकारे गुप्त खोली. तर आतमध्ये जाऊ आपण आणि बघू कशा प्रकारे गुप्त खोली बघायला भेटते आपल्याला. बघू शकता ही गुप्त खोली आहे रायगडावरची. इथेच कदाचित महाराज काही महत्त्वाच्या चर्चा वगैरे करायच्या असतील त्या इथं करत असतील. बघू शकता आतमध्ये जाऊन बघू आपण एकदा. बघा अशा प्रकारे आपल्याला गुप्त खोली बघायला भेटते. बघू शकता परत होलीच्या मालाच्या वरच्या भागातून आपण बघतोय. होलीचा माल आणि बाजारपेठे बघायला भेटत आपल्याला. तिकडेच जगदीश्वराचं मंदिर पण बघायला भेटते. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला गडाचा नजारा बघायला भेटतो इकडनं वरच्या भागावरनं. एक नंबर भारी वाटतंय.